माघी एकादशीच्या सोहळ्यासाठी राज्यभरातून 5 ते 6 लाख भाविक वारकरी पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत। आपण बघू शकतो की वारकऱ्यांच्या गर्दीने चंद्रभागेच्या वाळवंट फुलून गेले आहे। विठ्ठल दर्शनाची रांग गोपाळपूर रोडवरील पत्राशेडपर्यंत गेली आहे। आज पहाटे मंदिर समिती सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यात आली। माघी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध आकर्षक फुलांची आराध देखील करण्यात आलेली आहे। विठ्ठलाला पांढरा पोशाख घालून विविध पारंपरिक दागिने परिधान करण्यात आल्याने देवाचे सोज्वळ रूप खूपच खुलून दिसत आहे। माघी एकादशीच्या निमित्ताने मठ मंदिरे आणि वाळवंटात विठुनामाचा गजर सुरू आहे। 65 एकर परिसरात भाविकांना सर्व सुविधा प्रशासनाने उपलब्ध करून दिल्यामुळे 65 एकरमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये दिंड्या वगैरे विसवलेल्या आहेत। आपण जर आता बघितलं तर आज पहाटेपासूनच खरं तर विठ्ठल दर्शनाकरता गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। अनेक वारकरी भाविक पहाटे करता चंद्रभागेचं स्नान करून प्रदक्षिणा मारून खरं तर विठ्ठलाच्या दर्शनाच्या रांगेत लागताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आज जर बघितलं तर नदीला खरं तर प्रशासनाने पाणी सोडणं अपेक्षित होतं, मात्र आज जर आपण बघितलं तर साठलेल्या पाण्यामध्येच खरं तर भाविक आंघोळ करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आंघोळ झाल्यानंतर प्रत्येक भाविका विठ्ठलाच्या दर्शनाच्या रांगेमध्ये लागत आहे, मात्र रांगेमध्ये गेल्यानंतर मंदिर प्रशासनानं भाविकांना चहा असेल, नाश्ता असेल, त्याचबरोबर फराळाचं साहित्य देखील उपलब्ध करून दिलेलं आहे। त्यामुळे भाविकांना खरं तर मंदिर प्रशासनानं सुलभ आणि त्वरित दर्शन व्हावं अशी व्यवस्था खरं तर मंदिर प्रशासन केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर आपण बघितलं तर मिनिटाला जवळपास 45 ते 48 भाविक खरं तर विठ्ठलाचं दर्शन खरं तर घेताना आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीतच आज जर माघी एकादशीच्या सोहळ्यानिमित्त संपूर्ण मंदिर परिसर असेल किंवा पंढरपूर असेल भक्तीने फुलून गेलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। चंद्रभागेच्या वाळवंटातून कॅमेरामन जगदीश डांगेसह मी रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।